प्रमिलाज वर्ल्ड आणि तुम्ही माझे बरेच असे व्हिडिओ बघितले असतील प्रेस्काईलचे, इरिलेकचे, ज्यामध्ये मी तुम्हाला फॉल आणि समरमधले तुम्ही हे झाडं आहेत ते बघितले असेल की किती कलरफुल दिसत होते. पण आता हा जो व्हिडिओ आहे मी स्पेशली बनवला आहे की विंटरमध्ये झाडांची जी पानं असतात ती सर्व गळून ते कसे दिसतात. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे की सर्व झाडांची पानं आहेत ते पूर्णपणे गळाली आहेत आणि पूर्ण असं वेगळं लुक दिसत असेल तुम्हाला. चला मग बघूयात की विंटरमध्ये झाडांची जी पानं आहेत ते पूर्णपणे गळाल्यानंतर ते कसे दिसतात. इथे तुम्हाला दिसत असेल की आजूबाजूला जेवढी झाडं आहेत तर तिथे एक पण पान राहिलं नाही आहे. झाडांवरती सगळे पानं गळून गेले आहेत आणि सर्व असं मोकळं मोकळं वाटत आहे. हा सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे बघण्यासाठी की सर्वच पानं जे आहेत ते गळून गेल्यानंतर कसे दिसतात झाडं. समरमध्ये हे वेगळंच वाटत होतं, एकदम ग्रीनरी. त्यानंतर फॉल सीझनमध्ये हे पूर्णपणे कलरफुल झालं होतं आणि आता विंटरमध्ये इथे एक पण झाडाला पान नाही आहे. तर किती वेगवेगळ्या प्रकारे चेंजेस होत राहतात झाडांमध्ये ते पूर्णपणे इथे बघायला मिळतात. हा लेक तुम्हाला समोर दिसत असेल तर हा लेकसुद्धा डिसेंबर नंतर पूर्णपणे गोठून जातो आणि इथे बरेच जण स्केटिंग आणि फिशिंग करायला येतात तेव्हासुद्धा तो सुद्धा एक छान एक्सपिरियन्स असणार. तर तो सुद्धा मी नक्कीच शूट करायचा प्रयत्न करेल. शॉर्ट असा व्हिडिओ आहे हा की यामध्ये मी तुम्हाला दाखवला आहे की विंटरमध्ये जी झाडं आहेत ते पूर्णपणे त्यांची पानं आहेत आणि ती गळाल्यानंतर ते कसे दिसतात. तर एक छान अनुभव आहे हा सुद्धा बघण्यासाठी, कारण की सर्व झाडांची पानं गळालेली असतात आणि तुम्हाला बऱ्यापैकी सगळं असं मोकळं मोकळं दिसतं इकडे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, थोडीफार इन्फॉर्मेशनही मिळाली असेल की कसं असतं विंटरमध्ये इथलं लूक, की सर्व झाडांची जी पानं असतात ती गळून गेलेली असतात आणि थोडी थंडीही इकडे चालू होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की मी ते पुन्हा जॅकेट आणि कॅप आणि सर्व वेअर करून आलेली आहे. आता थोड्याच डिसेंबरमध्ये इथे स्नो चालू होईल तर त्या पहिलेच इथे सर्व झाडांची पानं गळून गेलेली असतात. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच इन्फॉर्मेशन मिळाली असेल की विंटरमध्ये कसं असतं इकडचं लुक आणि समरमध्ये कसं असतं. भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.